खडकी येथे जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। सातारा जिल्ह्यातील तालुका माणमधील खडकी गावात पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जलपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे, नानासाहेब दोलताडे, ममता उद्योग समूहाचे अमोल माने, युवा नेते प्रकाश कापसे व प्रकाश यादव यांच्या शुभहस्ते पाणीपूजन करण्यात आले। या कार्यक्रमास युवा नेते संतोष साळुंखे, माजी सरपंच दादासाहेब साळुंखे, युवा नेते सत्यवान साळुंखे, युवा नेतृत्व विश्वास साळुंखे, अध्यक्ष शरद साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य बबन साळुंखे, देवाप्पा खांडेकर, सोसायटी संचालक व माजी सरपंच सुखदेव खांडेकर, विठ्ठल खांडेकर, पत्रकार आबासो शिंदे, ज्येष्ठ नेते जयवंत साळुंखे, हनुमंत खांडेकर, बलभीम खांडेकर, खडकी गावचे माजी सरपंच सुखदेव खांडेकर, जयाप्पा खांडेकर, दिलीप खांडेकर, विठ्ठल खांडेकर, कुंडलिक खांडेकर, दीपक खांडेकर, सागर खांडेकर, सुरेश खांडेकर, दत्ता खांडेकर, विकास खांडेकर तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जलपूजनामुळे परिसरात जलस्रोत कार्यान्वित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। पाणी उपलब्धतेमुळे शेतीस मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातील पिकांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे। कार्यक्रमादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाने उपस्थित ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सर्व खडकी ग्रामस्थांच्या उपस्थितीत व जल्लोषात हा जलपूजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। 40 वर्षे मी घेऊन आम्हाला पाणी घर सोडून जावं लागत होतं। आता आम्हाला पाणी जय भाऊने सोडल्यामुळं आमचं कल्याण झालं। जय भाऊ पाणी सोडल्यामुळं काय आता आम्हाला जायची कुठं गरज नाही। मेंढरवाल्याला कुठं फटकरीवाल्याला जायची गरज नाही, वसायला जायची गरज नाही। जय भाऊने पाणी सोडलं ते दुष्काळ हटला आमचा मान तालुक्याचा। जय हो। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।